हॅलो, नमस्कार. कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण फक्त एकच भांड्यामध्ये तयार होणारी चिकन बिर्याणी ही रेसिपी बघणार आहोत. हिला जास्ती तामझाम लागणार नाही, तुम्हाला जास्ती कष्ट घ्यावा लागणार नाहीत. एकदम सिंपल वेमध्ये पण खूपच स्वादिष्ट अशी चिकन बिर्याणी बनवून तयार होते. त्यासाठी बघा मी इथं एका बाउलमध्ये स्वच्छ धुतलेलं चिकन घेतलेलं आहे. आता आपण त्यांना फक्त बेसिक मसाले घालून मॅरिनेट नाही, पण आपण त्याला पूर्ण मसाल्यामध्ये कोटिंग करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथं लाल मिर्च पावडर घेत आहे, हळद पावडर, 1 स्पून असं धना पावडर, बिर्याणी मसाला, आला लसूणची पेस्ट घालायची, 1 चम्मच असं दही घालायचं. पण दही जास्त आंबट नसावं, फ्रेश दहीच घालायचं. आणि मीठ घालून हे सर्व मसाले आपण चिकनला छान असे लावून घ्यायचे. सर्व पीसेसला छान लागायला पाहिजे. तर बघा, मी सर्व पीसेसला छान असा मसाला लावून घेतलेला आहे. आता याला काही जास्त वेळ ठेवायची गरज नाही, आपण लगेचच दुसरी प्रोसेसिंग करणार आहोत. तर मी त्यासाठी इथं बासमती तांदूळ घेतलेले आहेत. माझं अर्धा किलो असं चिकन आहे, तर मी 2 कप असे तांदूळ घेतलेले आहेत. ह्या तांदूळला मी 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहेत, पण त्यांना भिजत ठेवायचे नाही, त्यांचं पाणी काढून घ्यायचं. तर बघा, मी तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. त्यांना ह्याचप्रमाणे राहू द्यायचं, याच्यात पाणी घालायचं नाही. तर बघा, इथं मी बिर्याणी बनवण्यासाठी एक कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये भरपूर असं तेल घालायचं, कारण आपण त्या तेलमध्ये आधी कांदा तळून घेणार आहोत. त्यासाठी गॅसची आच एकदम फुल आहे. त्यानंतर बघा, याप्रमाणे करप केलेला कांदा आपण तेलात घालून त्याला छान असा ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा. त्याला छान असं परतवत तळून घ्यायचं. आधी आपले कांदे जास्त दिसतील आणि तेल कमी, पण जसे जसे कांदे तळले जातील तसं आपलं तेल दिसत जाईल आणि आपले कांदे छान असे तळले जातील. असं नाही जमलं तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा कांदे तळू शकता, पण मी एकच कुकरचा वापर करत आहे, त्यासाठी कुकरमध्येच तळून घेणार आहे. बघा, आपले कांदे छान असे तळले गेलेले आहेत. आता त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर बघा, मी कांदे काढून घेतलेले आहेत आणि ते जे तेल उरलेलं आहे त्याच तेलमध्ये आपण आता काही खडे मसाले घालणार आहोत. खडे मसाले तेलात छान तळले की नंतर त्यामध्ये आपण जे चिकनला मसाला लावून ठेवला होता ते सर्व चिकन त्याच्यात घालायचं. सर्व चिकन मसालासहित त्याच्यात घातल्यानंतर आपण त्याला तेलात छान असं परतून घ्यायचं. तर बघा, आपलं चिकन तेलात मसालासहित छान असं परतवलं गेलेलं आहे. त्याच्यावरती सर्व तेल तरून आलेलं आहे. आता बघा, मी याच्यातनं थोडंसं चिकन वरती काढून घेतलेलं आहे. आपण वरून जेव्हा तांदूळ घालू तेव्हा थोडीशी लेअर चिकनचे पीसेस ठेवणार आहोत आणि खाली थोडंसं पाणी घालायचं, जे करून आपण वरून जेव्हा तांदूळ घालू तर खाली आपला मसाला चिटकणार नाही. त्यासाठी आता गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि आपण त्यामध्ये तांदूळ घालत आहोत. आता इथं अर्धे तांदूळ घालायचे आणि अर्धे तांदूळ घातल्यानंतर त्यांना छान असे पसरवून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये आपण जी कांद्याची करप केलेली होती तिची लेअर घालायची. थोडासा पुदिना
थोडी कोथिंबीर, थोडासा बिर्याणी मसाला घालायचा आणि नंतर परत जे आपले उरलेले तांदूळ आहेत ते वरून घालायचे. त्यांना सुद्धा याप्रमाणे पसरून घ्यायचे. तर आपण काढून ठेवलेलं चिकनचे पीसेस घालायचे. वरून परत उरलेली आपली कांद्याची करप घालायची. पुदिनाचा पाला, थोडासा बिर्याणी मसाला, थोडी कोथिंबीर, थोडंसं तूप आणि मी 2 कप असे तांदूळ घेतलेले आहेत. तर 2 कप असं पाणी घालायचं. मी हाफ कप असं पाणी आधीच खाली घातलेलं आहे. तर आता 1.5 ग्लास असं पाणी घालत आहे. जेवढे तांदूळ असतात तेवढेच पाणी घ्यायचं. आणि गॅस थोडा मीडियम करून आपण कुकरवरती 2 शिट्ट्या घेऊन घेणार आहोत. एकदम गॅस फुल ठेवायचा नाही, थोडा मीडियम राहू द्यायचा. आणि आता 2 शिट्ट्या झाल्या की मग लगेच गॅस बंद करायचा. तर बघा 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपली बिर्याणी बनवून तयार आहे. बघा किती छान असा रंग दिसत आहे.